मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या धानिवरी परिसरात काल झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा धक्कादायक मृत्यू झाला होता। त्या 13 जणांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि आमदारही उपस्थित होते। एक भरधाव जाणारा कंटेनर आधी बाईकस्वाराला चिरडून मग साखरपुड्यासाठी निघालेला वऱ्हाडाच्या टेम्पोवर उलटला आणि त्या टेम्पोत 50 पेक्षा अधिक प्रवासी होते। त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर 25हून अधिक जण गंभीर जखमी झाले। या अपघातातल्या जखमी प्रवाशांवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री मोदींनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेली आहे। लवकरात लवकर ती मदत मिळेल। सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100% विशेष लक्ष देऊन वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल।